ते बातमी पाहूयात. अशोक खरात प्रकरणासंदर्भातली बातमी नाशिकमधली. आता खरातला ईडीनं ताब्यात घेतलेले मनी लॉन्ड्रिंग आणि बनावट बँक खात्यांद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीनं त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केलाय. नाशिक मध्यवर्ती कारागृहातनं त्याचा ताबा घेऊन ईडीचं पथक त्याला घेऊन मुंबईकडे रवाना झालंय. आज त्याला मुंबईमधील पीएमएलए न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे जोडले गेलेले आहेत. अभिजित, अखेर ईडीनं खरातचा ताबा घेतलेला, या पुढची कारवाई कशी होईल? बोंधू अशोक खरातने कोट्यावधींची माया गोंदुगिरीतून जमवलेली होती आणि याच सगळ्या प्रकरणी ईडी कडून तपास सुरू करण्यात आलेला होता. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार संशयास्पद आढळलेले आहेत. सोबतच हवालाच्या माध्यमातून देखील काळे पैसे पांढरे केल्याचा संशय ईडीला होता. जी कागदपत्र ईडी कडून तपासण्यात आलेली होती त्यामध्ये देखील अनेक बनावट खात्यांमधले व्यवहार ईडीच्या रडारवर आलेले होते आणि त्याच अनुषंगाने आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा ईडी कडून दाखल करण्यात आलेला होता आणि याच गुन्ह्यामध्ये आता अशोक खरात याचा ताबा ईडीने घेतलेला आहे. नाशिकच्या सेंट्रल जेलमधून आता ईडीचं पथक अशोक खरातला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे आणि आज दुपारी त्याला मुंबईमध्ये विशेष न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. त्यानंतर या सगळ्या त्याच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा तपास ईडी कडून केला जाणार आहे आणि यामध्ये नेमकी नक्कीच आता ईडी तपासामध्ये नेमकी काय निष्पन्न होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.